वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील बोरवामध्ये एका शेतकऱ्यानं आदर्श उभा केला। भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यानं डोंगरमाथ्याच्या 13 एकरावर आंब्याची 6000 झाडं लावली। त्यामुळे शेतकऱ्याला प्रति झाड 10 ते 15 किलो उत्पादन मिळतं। राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानं भाजीपाल्याचे दर कोसळलेत। घाऊक बाजारामध्ये सर्वात भाज्यांचे दर अर्ध्यापेक्षा कमी झालेत। वांगी, गवार, शेवगा, मिरची यासारखे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात कमी झालेत। गेल्या महिन्यात टरबूजाचे दर कमी झाले होते, मात्र उन्हामुळे बाजारात टरबूजाची मागणी वाढल्यामुळे भाव वधारले। कच्चा माल आयात घटला तर युरिया, डीएपी वगळता बहुतांश खतांच्या दरात वाढ झाली। खरीप हंगाम आधीच दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय, तर पुढे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निष्ठावंतांची गुणवत्ता राखण्यासाठी धडक मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। त्यामुळे आजपासून आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला। वाशिममधील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीकडे कल वाढताना दिसतोय। यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील तब्बल 8000हून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना फाटा दिला, तसंच शेणखत, कंपोस्ट आणि इतर सेंद्रिय निष्ठावंतांचा वापर सुरू आहे।